नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधते? खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मध्य प्रदेश। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोण महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता नाही? खालीलपैकी कोण महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, श्रेया घोषाल। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हॉकी या खेळाशी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, व्यापार। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गुजरात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अमरावती। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, अश्वघोषाच्या बुद्धचरितची भाषा कोणती आहे? अश्वघोषाच्या बुद्धचरितची भाषा कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, संस्कृत। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, असामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? असामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, कोळीढोर जमातींच्या वसाहती काय म्हणून ओळखल्या जातात? कोळीढोर जमातींच्या वसाहती काय म्हणून ओळखल्या जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वाडी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 31 ऑक्टोबर। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लातूर। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती आहे? भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 62। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पुणे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1875। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, झारखंड। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, चार नगरातले माझे विश्व हे कोणाचे आत्मचरित्र आहे? चार नगरातले माझे विश्व हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जयंत नारळीकर यांचे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही? खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, दलितांसाठी पंढरपूर येथे कोणाचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते? दलितांसाठी पंढरपूर येथे कोणाचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विठ्ठल मंदिर। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, शिवनाथ। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तुघलक घराण्याची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1320। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते?
भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 2000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 22. भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 2015. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 23. भारत हा जगातील कितवा गूळ उत्पादक देश आहे? भारत हा जगातील कितवा गूळ उत्पादक देश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी सर्वात मोठा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र आढळतात? महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 25. प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता खालीलपैकी कोण आहे? प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता खालीलपैकी कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी PL देशपांडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 26. गांधारपाले लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गांधारपाले लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी रायगड जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी कोटजल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 28. भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाममधून झाला आहे? भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाममधून झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी सत्रिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 29. हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी नागालँड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 30. ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी अरुणाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी अबुल फजल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 32. राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी NS इनामदार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 33. बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए PL देशपांडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 34. नवजी माळी हे कोणाचे शिष्य होते? नवजी माळी हे कोणाचे शिष्य होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी संत तुकाराम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी भालचंद्र नेमाडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 36. जगोई आणि चोलोम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे दोन प्रमुख भाग आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए मणिपुरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए आचार्य विनोबा भावे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 38. खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? खिलाफत चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 1919. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए नर्मदा खोरे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 40. मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी शिवाजी सावंत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी वैतरणा धरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 42. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली? दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी चंपारण्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 43. 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी कुठे आश्रय घेतला? 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी कुठे आश्रय घेतला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए नेपाळ.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, संस्कृत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून समजले जाते? खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून समजले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पुरंदरदास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1962. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1935. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कांचनजंगा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणते विख्यात व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे नाही? खालीलपैकी कोणते विख्यात व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, स्वामी दयानंद सरस्वती. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.